आज दिवाळी पाडवा, नात्यांचा उत्सव, पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस, तर ग्रामीण भागात गाई म्हशींचं पूजन, मिरवणूक सुद्धा निघणार. पुण्यातील सारसबागेतील दिवाळी पहाट शांततेत. कार्यक्रमाआधी मिळाली होती धमकी. पोलिसांच्या खबरदारीमुळे कार्यक्रम शांततेत पार पडला. अमरावतीमध्ये फटाक्यांची प्रचंड आतषबाजी. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आतषबाजी करत अमरावतीकरांनी साजरा केला दिवाळीचा आनंद. कोल्हापुरात लक्ष्मीपूजनानंतर आतिषबाजीनं शहर उजळलं. दिवाळी उत्साहाची ड्रोन दृश्य पुढारी न्यूजवर. तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदूषणामुळे. भारतात रोज 5,700 लोक गमावतायत जीव. धक्कादायक अहवाल समोर. जगातील एकूण मृत्यूंपैकी 12% मृत्यू वायू प्रदूषणामुळे. पुढील 5 दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज. ऐन सणासुदीत आलेल्या वादळी पावसामुळे लोकांची तारांबळ. पुढील काही दिवस पावसाचेच राहणार. बदलापूरमध्ये मुसळधार पावसाचा धुमाकूळ. दुकानांमध्ये शिरलं पाणी, रस्ते पाण्याखाली. बदलापूरकरांची दिवाळी पाण्यात, व्यापाऱ्यांचं नुकसान. डॅमेज कंट्रोलसाठी आलेल्या कृषी मंत्री दत्ता भरणेंचा यू-टर्न. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बैठक घेतली. मी जरी पक्षातून बाहेर पडलो तरी काय फरक पडणार, भरणेंचं वक्तव्य. नांदणी इथल्या माधुरी हत्येसंदर्भात आज हाय पॉवर कमिटीकडे सुनावणी होणार. माधुरीला परत आणण्याचे सर्व प्रयत्न सुरू. संध्याकाळी होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. जालन्यामध्ये बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस. धनगरांपाठोपाठ बंजारा समाज सुद्धा एसटीच्या आरक्षणासाठी आक्रमक. मेळघाटातील मजुरांना 5 महिन्यांपासून मनरेगाचे वेतन नाही. 5 कोटी अडकल्यानं दिवाळी अंधारात. पाड्यामध्ये सुद्धा स्मशान शांतता. वेतन मिळालं नसल्यानं मजुरांचं स्थलांतरण. फेसबुक मेसेंजर ॲप बंद होणार. मेटा कंपनीचा मोठा निर्णय. लाखो मेसेंजर युजर्सवर परिणाम करणार. कंपनीने युजर्सना या संदर्भात नोटिफिकेशनद्वारे अलर्ट करण्यास सुरुवात केली.